श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संघर्षातून जीवन जगण्याची मजा ही काही औरच असते. प्रयत्न आणि अनुभव हा ज्याचा त्याचा शिक्षक असतो. शिक्षक हे फक्त आपलं भरकटलेपण दाखवतात. यशाचा मार्ग मात्र आपला आपण शोधायचा असतोय. तुमचं आयुष्य कधी मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलतं फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. श्रोते हो, तुम्हाला जर कोणी प्रगतीपासून रोखू शकतो तर तो फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः. कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणं हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता. श्रोते हो, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाही, हे नाही ते नाही म्हणत. जर जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत, पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबूत करा, मजबूर नाही. ज्यांची वेळ खराब आहे त्याच्याबरोबर माणसानं जरूर राहावं, पण ज्याची नियतच खराब असते त्याची सोबत सोडणं चांगलं असतं. श्रोते हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार हे सगळं सोडा, पण देह गाठणं हे मात्र लक्षात ठेवा. शेंडी तोटो किंवा पारंबी, देह गाठायचं म्हणजे गाठायचं. संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, कोणी पाय ओढलं, कोणी अडवलं, कोणी थांबवलं, असं काही झालं तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. स्वतःच्या मनाला म्हणा, पुन्हा एकदा लढ. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसांची किंमत कळण्यासाठी अगोदर माणसाला माणूस व्हावं लागतं. ज्या निर्णयामुळं सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. समाजामध्ये आपली उंची ही फुटावर नाही तर विचारांवर मोजली जाते, आणि समाजामध्ये आपलं वजन हे किलोवर नाही तर शब्दावर अवलंबून असतं. आणि समाजामध्ये आपली किंमत ही कमावलेल्या पैशावर नाही तर कमावलेल्या माणसावर अवलंबून असते. आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं, फक्त स्वाभिमानी, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ माणसं विकत भेटत नाहीत तर ती कमवावी लागतात. मोठेपणा मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना अडचणी खूप येतात, पण एकदा का अस्तित्व निर्माण झालं तर स्वरूप मात्र पाहण्यासारखं असतं. इथं कोणीच धुतल्या तांदळासारखा नाही. प्रत्येकाला स्वतःच्या कर्माची जाणीव असते. चांगल्या काळापेक्षा वाईट काळानं खूप महान माणसं घडवली आहेत. वर्चस्व नसलं तरी चालेल, पण अस्तित्व जरूर असलं पाहिजे. आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. चांगली माणसं आयुष्यात येणं हे नशीब असतं, पण वाईट माणसं आयुष्यात येणं हे नशिबाला लागलेलं ग्रहण असतं. आपण चिखलापासून लांब यासाठी राहतो की आपले कपडे खराब नाही झाले पाहिजेत, आणि चिखलाला मात्र या गोष्टीचा घमंड असतो की लोक त्याला घाबरतात. आयुष्य नेहमी समाधानी जगावं, कारण अतिसुखाची लालसा ही नवं दुःख निर्माण करत असते. माणसानं 3 गोष्टी सांभाळून वापराव्यात: पाणी, वाणी आणि कमाई. कारण या 3 गोष्टींशिवाय माणसाचं भविष्य नाही. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात
जेव्हा खरी असणारी लोक ही गप्प असतात. जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्या माणसाला पाडणारी नसावीत, तर पडलेल्या माणसाला उठून चालायला लावणारी असावीत. आयुष्य नेहमी समाधानी जगावं, कारण अति सुखाची लालसा हीच नवं दुःख निर्माण करत असते. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे, इथं सगळं काही लपवावं लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावं लागतं. भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं, कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो. इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो करत नाही. हात आणि साथ योग्य वेळी द्या. वेळ निघून गेल्यावर दोघांनाही किंमत नसते. मन मोकळं होत नाही तोपर्यंत आयुष्य सुद्धा मोकळं जगता येत नाही. तुटकं फुटकं का असेना, पण स्वतःचं असावं. जगा वेगळं का होईना, आपलं अस्तित्व असावं. बरोबरी कुणाची करायची नाही, अंगात धमक ठेवायची, त्यापेक्षाही पुढं जाण्याची. जिथून तुम्हाला भरडलं जातं तिथून उगवून येण्याची उर्मी तुमच्या अंगात असली पाहिजे. काही गोष्टी सांगण्यापेक्षा जाणवणं महत्वाचं असतं. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना आधी किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत, आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठ्या मोठ्यानं आपलं महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात. चारलेला घास बोलून दाखवणाऱ्याने खाल्लेला घास सुद्धा लक्षात ठेवायचा असतो. आयुष्यात हजारो लोक भेटतील, पण थांबायचं तिथंच जिथं तुम्हाला आपलेपणाची भावना येईल. वेळोवेळी मिटणाऱ्या अनुभवातून माणसाची मनस्थिती ही भक्कम होत जाते.